नमस्कार अमरावती. अमरावती मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक 3 दस्तूरनगर अंतर्गत उमेदवारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. फक्त 2 दिवसात तब्बल 286 उमेदवारांनी नामांकन अर्जांची उचल केली आहे. 23 डिसेंबर रोजी 174 तर 24 डिसेंबर रोजी 112 अर्जांची उचल झाल्याने झोन कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. या झोन 3 अंतर्गत प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम, चपराशीपुरा, प्रभाग 9 SRP वडाळी आणि प्रभाग 10 बेनोडा, भीमटेकडी, दस्तूरनगर या प्रभागाचा समावेश आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून दस्तूरनगर झोन कार्यालयात घरपट्टी, रहिवासी दाखला, नामनिर्देशन अर्जांसाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान 25 डिसेंबर नाताळ आणि रविवार असल्याने 2 दिवस मनपा कार्यालय बंद राहणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी नामनिर्देशन अर्ज मिळण्याची अंतिम मुदत असून सर्व कर्मचाऱ्यांना सांस्कृतिक भवन येथे EVM प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर पेंडाल व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती झोन क्रमांक 3 चे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बोबडे यांनी दिली आहे. मी आयुष्यमती निळताई भालेकर, मी वार्ड क्रमांक 9 मधून क मधून उमेदवारी उचललेली आहे. मी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य तसंच बहुजन समाज पार्टीची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मागील निवडणुकीमध्ये मी अल्पशा मताने पडलेला आहे आणि आज जे मी उभी आहे तर हे मी जनतेच्या आग्रहास्तव उभे आहे. कारण ज्या मागच्या निवडणुकीमध्ये जेही उमेदवार निवडून आले त्यांनी आज 7, 8, 9 वर्ष झाले, 9 वर्षामध्ये वार्डामध्ये साधा चेहरासुद्धा दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारचे विकासाचे काम केलेले नाही. त्यामुळं जनतेच्या आग्रहास्तव मी बहुजन समाज पार्टीची उमेदवार म्हणून आज मी फॉर्म उचललेला आहे आणि मी सांगते की जर मी निवडून आले तर प्रभागातील कामं एकनिष्ठेने प्रामाणिकपणे करेल. मी प्रतिभा शिवचरण प्रधान बेनोडा विभागमध्ये राहते आहे आणि मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. त्यासाठी मी सामाजिक कार्य करत राहते नेहमीसाठी आणि लोकांच्या आग्रहास्तव मी वंचितची उमेदवारसाठी अर्ज करत आहे. त्याच्यासाठी मला सगळ्यांनी साथ द्यावी आणि मी पूर्ण विकासाचे कामंसुद्धा करणार. मैं मोहम्मद साबिर फनकार प्रभाग क्रमांक 8 से ओपन के लिए खड़ा हूँ. अलीम पटेल की पार्टी यूनाइटेड रिपब्लिकन फॉर्म आने के बाद बहुत से काम बाकी है जो मुझे करने हैं. आज तक कुछ भी काम नहीं हुए हैं प्रभाग में. लोगों ने सिर्फ वादे किए हैं और काम कुछ नहीं किए हैं. इंशाल्लाह हम चुन के आएंगे तो काम करके दिखाएंगे. कालच्या डेटमध्ये प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 झोन क्रमांक 4 दस्तूरनगर या ठिकाणी 174 फॉर्म काल विक्री गेले आणि आज प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 येथे 112 असे टोटल कालपासून तर आजपर्यंत 286 फॉर्म गेलेले आहेत. ते 29 तारीखपर्यंत राहणार आहे. 29 तारीखपर्यंत आणि याच्यामध्ये उद्याला 25 तारीख उद्या नाताळ असल्यामुळे उद्याला सुट्टी राहणार आहे. परत रविवारीसुद्धा बंद राहणार आहे. म्हणजे असे 2 दिवस वगळून बाकीच्या दिवशी फॉर्म वाटप सुरू राहणार आहे. या ठिकाणी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककरिता पुष्कळ उमेदवारांचा इथे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या झोन क्रमांक 4मध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही याचं नियोजन केलेलं आहे निवडणूकचं आणि लोकांचं सुद्धा सहकार्य मिळत आहे, नागरिकांचं सहकार्य मिळत आहे, उमेदवारांचं सुद्धा सहकार्य मिळत आहे आम्हाला. आणि या संदर्भात आम्ही ट्रेनिंगची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. ट्रेनिंग आमचं या ठिकाणी सांस्कृतिक भवनमध्ये EVMच्या संदर्भात ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. त्यानुसार 27 तारखेला ट्रेनिंग दिल्या जाणार आहे आणि आमचे जे सेंटरची सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आमच्या झोन क्रमांक 4मध्ये सेंटरची सुद्धा आमच्या वरिष्ठांनी पाहणी वगैरे केली आहे. माननीय आयुक्त मॅडम यांनी सुद्धा सेंटरची पाहणी केलेली आहे. आमचे RO साहेब यांनी सुद्धा सेंटरची पाहणी केलेली आहे. सेंटरच्या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी होत्या त्या आवश्यक बाबी आम्ही पूर्ण पुरवलेल्या आहेत. जसं हँडिकॅप लोकांसाठी रॅम्पची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी जो वॉशिंग एरिया आहे तो वॉशिंग एरियाची सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे. आणि ज्या दिवशी आपलं निवडणूक राहील त्या दिवशीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी नागरिकांसाठी पेंडॉलची व्यवस्था, चेअरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आम्ही पूर्ण झोनमध्ये आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे. एकूण आतापर्यंत किती उमेदवारांना अर्ज आतापर्यंत आमच्या झोन क्रमांक 4मध्ये 286 उमेदवारांनी फॉर्म उचललेले आहेत. सर, नाही सर,
आता 2 दिवस आठवड्यामध्ये 2 दिवस सुट्टी आहे. तुम्ही जे आता इच्छुक उमेदवार ते अर्ज उचलण्यासाठी येणार त्यांना काय आव्हान करणार? आम्ही त्यांना हेच आवाहन करू की भाई तुम्ही आता उद्या सरकारी सुट्टी आहे, शासकीय सुट्टी असल्यामुळे उद्या तर बंद राहणार आहे आणि रविवारला सुद्धा बंद राहणार आहे. तर ह्या 2 दिवस बंद असल्यामुळे इतर दिवशी तुम्ही फॉर्म स्वीकारावे आणि आम्हाला सहकार्य करावे. मी नितीन बोबडे, झोन क्रमांक 4 दस्तूरनगर, निवडणूक निर्णय अधिकारी 2. धन्यवाद.